आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी बस स्थानकाची दुरावस्था, संघटनेचा आंदोलनाचा इशारा। परभणी स्थानकाच्या दुरावस्थेविरुद्ध आज डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। परभणी शहराचे मुख्य बस स्थानक चिखल आणि घाणीने माखून निघालेले असून प्रवाशांना याचा भयंकर त्रास होत आहे। बस स्थानक परिसरात जागोजागी खड्डे आणि चिखल झाल्यामुळे प्रवाशांना पाय ठेवायला पाऊलभर जागाही मिळत नाही। त्या चिखलातून जाताना पाय घसरून एखादी व्यक्ती पडली तर तिचे धुळीवंदनच होईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या परिस्थितीला गांभीर्याने घेऊन ताबडतोब यावर उपाय करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनातून आंदोलनाचा इशारा दिला आहे। निवेदन देताना डाव्या चळवळीतील कॉम्रेड नसीर शेख, नितीन सावंत, रफिक शेख, अमोल लांडगे, सोपान मोरे आणि संग्राम नजान आदींचा समावेश होता। पाहुयात सविस्तर वृत्तांत। शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनी। चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि परभणीचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या समोर खूप जास्त चिखल साचलेला आहे। लोकांना पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे। एखादी व्यक्ती जर पाय घसरून पडली तर त्याचं धुळीवंदनच झाल्यासारखं होईल असं आम्हाला वाटतं। त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। परभणीचं तसं रस्त्यांची अवस्था आपल्याला माहितीच आहे। वारंवार त्याबद्दल बोलूनही इथलं प्रशासन म्हणा, शासन म्हणा ते गांभीर्याने घेत नाही आणि बसस्टँडची अवस्था इतकी वाईट झालेली आहे। जागोजागी चिखल जमा झालेला आहे, पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे। तर प्रशासनाने याला गांभीर्याने घ्यावं, अन्यथा पुढील 4 ते 8 दिवसामध्ये याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। एवढा एक इशारा आम्ही देऊन इथे थांबत आहोत। धन्यवाद।